तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपला सर्वांचा प्लॅन झाला होता की या कुंभारी गावात वसलेलं प्राचीन काळातील शिव मंदिर म्हणजेच राघवेश्वर महाराजांचं मंदिर येथे जाण्याचा. त्या देवस्थानाकडे जाता जाता आपण गावाचा फील घेतलाच. फायनली आपण कुंभारी गावात पोहोचलोय आणि हे मंदिर प्राचीन काळातील शैलींचा आणि शांतता यासाठी प्रसिद्ध आहे. मंदिराच्या आतील कोरीव काम हे खरंच खूप मनाला भावणारे आहे आणि हे मंदिर शिव मंदिरच नाही तर इतर देवतांचे दर्शन घडवून आणणारे हे मंदिर आहे. मंदिराच्या कडेला वसलेलं गोदावरी नदीचंही तुम्हाला दर्शन घडून आणेल असे हे मंदिर आहे. तिथे रिसेंटली आता बोटिंगची सुविधा करण्यात आलेली आहे. तिथे भोजनालयाची पण सुविधा आहे. तर तुम्ही अवश्य या मंदिराचा एकदा तरी भेट द्या. कोपरगावच्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेले हे मंदिर आहे. हे बाबांचेही दर्शन तुम्हाला घडून येईल आणि हे मंदिर खरंच खूप छान आणि खरंच खूप प्रसन्न आहे आणि या मंदिरात तुम्ही अवश्य भेट द्या. आणि या मंदिराबद्दल आमचे ओपिनियन आहे का काय वाटतं? मट कसा होता? काय बोलतो? खरंच प्रसन्न वाटतं का? एकदम प्रसन्न. तुला काय वाटतं दानिश? क्वालिटी अरे तुला एक नंबर भाई. कसं वाटतं? भारी वाटतं ना? एक नंबर. फायनली आपण बाबांच्या मठात आलो होतो. राघवेश्वर महाराजांचं मठ एकदम खूप छान आहे. तुम्ही पण या कोपरगाव पासून काही अंतरावरती आहे हा मठ. मी याचं लोकेशन पण तुम्हाला व्हिडिओच्या लिंक मध्ये टाकून देईन. चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.